काजल, अशा थोड्या थोड्याशा गोष्टी, बायातल्या गोष्टी नवऱ्याजवळ नाही सांगा. बोलली होती थोडीशी तर काय झालं होतं? बोलली होती तर बोलली होती. मोठी बहीण समजून विसरून जाती. त्याच्याजवळ सांगायची काय गरज होती तुले? हो ना, माणसाजवळ नाही सांगावं अशा गोष्टी. माणसाला राग लवकर येते, बाहेर कामाला जाते तर तिथं दिमाग त्याचं गरम राहते. घरी आल्यावर मग बायका अशा गोष्टी सांगन तर अजून त्याचं दिमाग तापते. मग ते काहीच काही करून घेते. जे नाही करायचं ते त्याच्या हाताने होऊन जाते. म्हणून नवऱ्याजवळ आल्याबरोबर काजल अशा गोष्टी नाही सांगा. घरच्या घरी दिवसभर काय घडलं, कोण काय बोललं नाही सांगा. हो ना, आल्याबरोबर त्याला सांगून त्यांनी हा मला बोलली. हा आई तू ताई ह्या अर्थानं नाही सांगितलं त्याले तुम्ही जा ना बोला ललिता ताईले म्हणून. मी सहजच अशी नाराज बसली होती. माझं मन उदास झालं होतं त्या बोलल्या तर त्यानं विचारलं काय झालं बा, काऊन उदास आहे, काय झालं, कोणी बोललं का? मी मग सांगितलं एवढं असं असं झालं म्हटलं तर ताई थोड्याशा बोलल्या म्हटलं म्हणून माझ्या नाराज आहे म्हणलं. तर काही हरकत नाही म्हणलं, बोलल्या तर बोलल्या असं म्हणलं मी त्याच्या भाषी. तर ते नाही मी बोलतो म्हणे. तरी मी त्याला थांबवले, नको बोला. बोलल्या तर बोलल्या, राहू द्या, माय मूड काय आज खराब आहे, उद्या चांगलं होऊन जाईल, नको बोला. नाही ऐक तर बोलले मग. जा आता त्याला समजून सांग आता अशानं असं होते असं राहते म्हणून. बोलले तर काही फरक नाही पडला म्हणून समजून सांग आणि जेवायला दे त्याला. आणि उद्या ललिता संग बोलजो. उद्या तिला वाटत असं का माय नाव नवऱ्याजवळ सांगितलंही ना तर आता नको. आता तिचं ते बी दिमाग खराब आहे, तुलेच काही उलटी शिडी बोलून देईन जाशील तर आता उद्या बोलजो तिच्या संग. हो आई ठीक आहे. तो घरी आल्याबरोबर बाहेरच अंगणात बसून त्याच्यासाठी बसली होती वाटते ती अंगणामध्ये. का आला का सांगतो याले बातच. आल्याबरोबर तिनं माई चुगली लावली त्याच्याजवळ आणि मिरची मसाला लावून सांगितलं असं साजरं असं बोलली तसं बोलली, शिव्या दिली असं तसं. आणि तो आला मापाशी बोलाले. हा त्याच्या बायकोले काय एवढं काय मारलं पिटलं होतं मी, एवढ्या शिव्या दिल्या होत्या मी त्याच्या बायकोले तर मला बोलाले आला. आता बोलतच नाही, तिच्याही संग बोलत नाही, त्याच्याही संग बोलत नाही, बिलकुल नाही बोलत मी आता. काय होय ललिता, झोपूही देत नाही. काय होय, काय झालं तुझे, कोण बोललो तुझे आता? हा तुम्ही झोपूनच राहा. तुम्हाला काही लेणं देणं नाही बायकोची, काही लेणं देणं नाही. हो झोपूनच राहा तुम्ही. एवढं घरामध्ये तुमचा भाऊ मला बोलला, हा तुमच्या बायकोले बोलते लोक तरी बी तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्हाला कोणीही बोलो, काही बोलो, काही करो. मी तर कोण बोललो तुला, काय झालं मला तर काही माहित नाही. हा काय झालं सांग. तो तुमचा बैल भाऊ तुमचा. मी काजलले बोलली जराशी काल, येते आणि खोलीत धसून जाते. ते बाहेरचे काम नाही दिसत तिले, कोणासंग बोलायला चालायला काही नाही का. आना काही करतो का काही नाही, येते आणि खोलीत धसते. तर त्याच्यासाठी मी बोलली तिले जराशी, येते ना खोलीत धसतं, काम करत नाही, बोलत नाही कोणा सांगत. तिने त्याच्याजवळ सांगितलं ना तो आल्याबरोबर. आणि तू मला आला बोलायला मा काजलले बोलायचं नाही असा तसा. तू कायले बोलली मग? धसते तर धसते खोलीत, काय राहतेस किती दिवस, 2 दिवस. तू कायले बोलतो, कायले तू तोंड खराब करतो ना ऐकून घेतो मग कोणाचं. मी बोलली आपलं समजून बोलली की होय बा लहान जाऊ बाई होय तर बोलाव, लहान बहिणीसारखी आहे तर लहान बहिणीला बोलत नाही का मी, मा बहिणीला बोलत नाही का, किती बोलतो तर माझी बहीण अशीच करते का. तरी ताई करतेस ना, तरी फोन करतेस ना, तरी ताई करून हिले तर जराशी बोलली तर हिचं तोंड फुगलं. बाहेर जाऊन बसली ती त्याची वाट पाहत आणि त्याच्याजवळ दिलं सांगून. आणि तो तर आहेच मग बैल. मा बायकोले बोलले जशी तर खूपच अप्सर आहे. डोक्यावर घेऊन नाच म्हणा, डोक्यावर घेऊन पुऱ्या गावामध्ये बायको करून. लोकायले तर बायकाच नाही आल्या, त्यालेच आली एकट्याला बायको. राहू दे ना ललिता, कायले तो तुझे दिमाग खराब करतो, तुझे रक्त आठवतो. जाऊ दे, कोणाच्या इकडे ध्यान नको देत जाऊ, लक्ष नको देत जाऊ. आपल्या कामात राहत जाय. बिंदू वहिनी काऊन नाही बोलत, त्या काऊन नाही बोलत, त्या कशा नाही बोलत, कशा चुपचाप राहते, तसं तुला नाही राहायचं काय? मग तेच तर माकून नाही राहणं होत ना चुपचाप. माकून जे दिसते ते माकून सहन नाही होत, चुपचाप राहणं होत नाही मला. बोलल्याशिवाय पचत नाही मला. हा पण तिनं सांगितलं त्याले तुमच्या भावानं, मला बोलायची काय गरज ना. समजूतदारी जराशी समजूतदारी नाही का त्याच्यामध्ये? लहानचा का मोठा घोडमा झाला तरी हा का बा वहिनीच बोलली तर बोलली असं नाही समजायला पाहिजे. नाही वहिनी समजतच नाही, तो परखा समजते, तो आपल्याला परखा समजते, तो म्हणून तर बोलायला आला मला. जशी काही कोणी पडोसची शेजारची बायको बोलली त्याच्या बायकोले तशा आणि मला बोलायला आला. आणि एक तुम्ही हा तुमच्या बायकोले कोणी बोले काही बोले तरी तुम्हीच बोलता अजून उलट मला. पण माईकडून कधी भाग घेतला नाही तुम्ही आजपर्यंत, माईकडून कधी बोलला नाही तुम्ही आजपर्यंत. आता काय आता जास्त बोलतो ललिता, झोप, राहू दे, लक्ष नको देऊ, भुलून जाय, विसरून जाय. बोलला तर बोलला, जाऊ दे तिकडे. तुला त्याच्याशी काही घेणं देणं आहे का? सांग, त्याच्याशी घेणं देणं आहे का माझ्याशी घेणं देणं आहे तुला? मला काय त्याच्याशी घेणं देणं आहे? बैलवानाचा बायकोचा बैल बनून बसला ना, मला काय घेणं देणं नाही त्याच्याशी. बस का मग झोप चुपचाप. कायले बोलले हो तुम्ही? कायले बोलले ललिता ताईले? बोलल्या होत्या. तुम्हाला किती बी मी थांबवलं नको बोलावं तरी ऐकलं नाही. जाऊन तळतळ बोलले. काय गरज होती बोलायची? मोठ्या आहे ना त्या वहिनी तुमच्या आल्या. हा मग काय गरज होती बोलायची तुम्हाला? तुझ्यासाठी बोललो मी, तुझ्या इकडून भाग घेतला, तुझ्यासाठी मी वहिनीले बोललो मी, तू बी मध्येच म्हणतो.
मग सांगितली कायले मले? सांगायचं नव्हतं मग मले, चुपचाप राहायची मग नाही बोललो असतो मी, नाही सांगितली असती तर तोंड लटकून कायले बसली होती मग? हो तर मी असं म्हटलं होतं का तुम्हाला का जाऊन बोला? मी सहजच सांगितलं होतं ना तुम्हाला. माय मन हलकं झालं तुम्हाला सांगून. माय मन हलकं झालं, माझी नाराजगी गेली. तुम्हाला सांगत होतं हा बाई मला ललिताताई बोलल्या म्हणून मी नाराज जाऊ. सांगितलं तर काय तुम्हाला जाऊन बोलायचं जराशी समजदारी नाही ठेवता आली? हा बोलली तर बोलली, काय होते? हा जाऊन थोडं बोलून दिली. किती वाईट वाटलं त्या ताईले. हा किती तोंड उदास लडक्यावानी टोन करून चालल्या गेल्या. नाही बोलायला पाहिजे होतं तुम्ही. मला बोलल्या होत्या ना त्या, तर मी बोलली असती ना तर चालत होतं. आमचं दोघीचं झालं ना भांडण, तर किती झालं तर चालते, पण तुम्हाला म्हणत नाही पडायचं आमच्यावाल्या. मी तुम्हाला किती बी सांगन का मला बोलल्या तरी तुम्हाला म्हणत नाही पडायचं. मग मला याच्या पुढे अशा गोष्टी सांगत नको जातो. मला हे बोलली मला ते बोलली, टोन असं लटकून बसत नको जातो. मी कामावरून आलो दिवसभर, मी कामात होतो दिवसभर, कामावरून आलो तू बाहेर बसली अशी उदास मन करून, असं जे हास्य खुशीत माझं स्वागत करत जाय कामावरून आलो म्हणजे. अहो पण ललिताताई बोलल्या ना, 2-3 दिवसभर मागच लागल्या होत्या त्या. दिवसभर मी म्हणू काय दुश्मनी आहे तुमची मा संग? काऊन मागं लागल्या तुम्ही? तर म्हणून मला उदास मन झालं होतं म्हणून बसली होती. तर आता तुमच्याशिवाय कोणापाशी मी माय मन हलकं करू सांगा तुम्ही? कोणापाशी माय मन हलकं करू मी? तुम्हीच तर एक आहे ना मला माझ्या जवळचा व्यक्ती. बिंदुताई नव्हती, माझी आई नव्हती, त्याच्यापाशी मन हलकं करती. तुझ्या आईने फोन करती, तुझ्या आईपाशी मन हलकं करती. मला साऱ्यापेक्षा मला तुमच्यापाशी मन हलकं करणं चांगलं लागते. मला कोणी एवढं खास नाही लागत तुमच्यापेक्षा. हो बिंदुताईला तर माहितच होतं बिंदुताई काय करणार आहे. मी आत्याबाईजवळ थोडी सांगू मी. आणि माझ्या आईला तर फोन केला होता, पण माझ्या आईने हे सगळं थोडी सांगितलं. हे माझी जेव्हा बोलली नव्हतं तसं हे नाही सांगत असतो मी माझ्या आईला घरच्या गोष्टी. मग माझी आई टेन्शन घेते. मग नाही तर तुमच्यासारखं व्हावं अजून माझ्या आईने येवा बोलाले, म्हणून मी नाही सांगत असतो घरच्या गोष्टी. तेवढी समजदार आहे तू. सांगावच नाही घरच्या गोष्टी तू आईला सांगत. मला बी जास्त सांगत नको जातो. जे सांगत असलं ना तेच सांगत जायचं, फालतूच्या नको सांगत जाऊ मला बी. मग मा हातून काही होऊन जाते. मग आता मी बोललो वहिनीले, तो वहिनी आता जाऊ दे, ते वहिनी बी तशीच आहे ती. कशी भी राहो, आपल्याला काय करावं लागते. पण तुम्हाला नाही बोलायचं होतं, चुपचाप राहायचं होतं. त्याला काय वाटन का पाय बापा बायकोच्या इकून बोलते असं होते ना. नाही बोलत जाऊ, नको बोलत जा. बरं ठीक आहे, मी उद्या सकाळी वहिनीले माफी मागून घेईन आणि तू उद्या सकाळी तयारी करून घे, डबा गिबा बांधून घे आणि चल उद्या यवतमाळला चाललो तू. अहो मी काय म्हणतो, आता इकडे आलो आपण तर थोडस आईच्या घरी चालता का? नाही जास्त 2 घंटे थांबून येऊन जाऊ. आता जाणं जरुरीच आहे का तू आईच्या घरी? सांग. तिकडे माझी ड्युटी पडते त्याचं काय? तर तुमची ड्युटी 11 वाजतापासून सुरू होते ना, तर घरून लवकर निघून जाऊ. 7 वाजताच निघून जाऊ. पहिले मग आईच्या किती दूर आहे इथून, मग तिथून येणं होत नाही ना. मग आईच्या घरी चाललो जाऊ आणि 2 घंटे थांबू, फक्त चहा पाणी नाश्ता करून मग चाललो जाऊ. एखाद दिवशी लेट तुम्ही ड्युटीवर काय होते. ठीक आहे, चाललो जाऊ. उद्या लवकर उठ जो, मग झोप आता लवकर उठ आणि लवकर तयारी करतो. कोणावर पाहिजो नको. अजून म्हणशील बिंदुताई करण, ललिताताई करण. तू उठ जो, स्वयंपाक घरात तू जातो सगळ्यात पहिले. पुरा स्वयंपाक, नाश्ता, मा टिफिन, तू दुपारचा टिफिन सगळं तू स्वतः करतो स्वतःच्या हातानं. हो ठीक आहे. मी स्वयंपाक तर नाही म्हणा, स्वयंपाक तर करते बिंदुताई दुपारी जेवतील का? आतापासून सकाळपासून स्वयंपाक करून ठेवून का मी फक्त नाश्ता बनवून देईन सगळ्यासाठी आणि तुमचा टिफिन बनवून बस झालं. ठीक आहे. झालं, नाश्ताही बनला, टिफिनही बनला. आता सगळे इथे नाश्ता देऊन देतो आणि मी नाश्ता करून घेतो. पटपट निघून जा. अमाय काजल, अंग पाय धुवून तयार, लवकरच आज स्वयंपाक घरात. हो बिंदुताई, जावाचं आहे ना, आज जावाचं आहे. तर मग मी पटपट यायचं टिफिन बनवून दिला आणि मी म्हणतो जाता जाता मग आईला बी भेटून जाईन बा. तर लवकर निघतो आज घरून, तर म्हणून मी नाश्ताही केला सगळ्यासाठी बनवला, टिफिनही बनवला यायचा. माय मग जावाचं होतं तुले, तर मला काम नाही सांगितली बरं अचानक का बिंदुताई मी उद्या सकाळी जाईन म्हणून. तर मी उठली असते सकाळी. हा एकटीच उठली आणि एकटीच सगळं केली. भांडे तर घासायचेच होते, तसे भांडे घासले का? हो बिंदुताई, लवकर उठली होती मी आज. पहिले अंग धुवून इकडे आली, भांडे दिसले, भांडे गिंडे घासून घेतले आणि मग पोहा बनवला. ठीक आहे, मग आता तुला बनवलाच पोहा तर आण देतो सारेले. नाही बिंदुताई, मी देतो सगळे. बसा तुम्ही बाहेर जा. मी काय बाहेर बसू, आणणं मी नेऊन देतो ना, काट प्लेटामध्ये नेऊन देतो सारेले. बसा बिंदुताई, मी देतो सारेले प्लेटामध्ये काढून सगळेले बी देतो मी. बसा तुम्ही बी बाहेर जा. बरं ठीक आहे. चल बापा, नाश्ता बनवायचा आहे पटपट. अजून आजही उशीर झाला, उशिरा झोपली तर उशिराच झाला. काय बनवू गड्या? पोहाच बनवतो, लवकर होते पोहा. ललिताताई, मी बनवला नाश्ता, पोहा बनवला मी. ललिताताई बोलून नाही राहिले कडे. ललिताताई मा सांग बोलले नाही. राग यायचा राग गेला नाही अजून. राकेश, एवढ्या लवकर जातो का? नाश्ता तर करून घ्या आता. मी इकडे नाश्ता आणतच होती तर यायला बोलावून घेतलं. काय झालं? आण नाश्ता देऊन दे सगळे पटपट. हो काजल थांब, आता थोडंसं थांब, नाश्त्याचं राहू दे. वहिनी कुठं गेल्या? हे इथं आहे तू वहिनी उभी. काय म्हणतो बोल. ललिता वहिनी म्हणतो. आई ललिता वहिनी कुठं गेल्या?
काहून काय म्हणता आता तिले? आता काही बोल नको, आता तिले काही नको म्हणू. नाही आई मी बोलत नाही आता वहिनीले. चुकी झाली माईवाली. काल मी बोललो तर नाही बोलायला पाहिजे होतं म्या. मला समजलं, लय विचार केलो मी रातभर, समजलं मला नाही बोलायला पाहिजे होतं म्या. चुकी झाली ते तुमचं काही असो, म्या नाही बोलायला पाहिजे होतं. तर माफी मागतो म्हणतो वहिनीले. कुठं गेल्या? ओ सन बाप्पा तिकडे जात असतं स्वयंपाकघरात गेली होती. स्वयंपाकघरातून इकडे गेली अजून तना बाहेर ही आली. काहून आता काय केलं बापा मी? एवढा मोठा बोट दाखवला मा इकडे आत्याबाईनं, हे आली करून. आता काय कोणाला तर बोलली नाही आता मी. वहिनी काल मी जे बोललो ना त्याच्याबद्दल मला माफ करा. नाही बोलायला पाहिजे होतं मी. चुकी झाली माईवाली. माफ करा मला. लहान भाऊ समजून मला माफ करा. चल बापा तो दे रे उठला असा त्याला पाहतो. वहिनी माफ नाही करणार काय मध्ये? माफ नाही करायच्या. माफ करा ना बा. आता झालं बोललो बा, बोलून गेलो मी. चुकी झाली, माझी चुकी मला समजली ना, तर माफ करा ना मध्ये. वहिनी बोला ना. माया संग बी नाही बोलल्या ताई. स्वयंपाकघरात आल्या होत्या ना मी ताई 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 करून बोलू ना, बोलल्याच नाही माझ्या संग बी. बोलून नाही राहिल्या ताई. आई वहिनीचे तर लय राग आला मा बोलण्याचा. हो राग आला तिला बापा. काय बरं किती राग आला त्या संग बोलून नाही राहिली ती. इकडे वा ए ललिता, इकडे इकडे लवकर. काय म्हणता त्या बाई आता मध्ये? आता मी कोणासंग बोलणार नाही, कोणाला काहीच बोलणार नाही मी. मग मी मा कामामध्येच राहीन मी. आता मला कोणीच काही बोलू नका मध्ये. माफी मागून राहिला ना तो. त्याची चूक त्याला कळली ना. हा कडून चुकले तर माफी मागून राहिला तर बोल ना जराशी. हो माफ केलं तर काही म्हणून बोल जराशी. आता बाई मी कोण माफ करणारी? मी तर परखी आहो ना ह्या घरातली. मी परखी आहो तर मी कोणाला बोलू शकत नाही ह्या घरामध्ये. मी काय माफी देऊ? हा माफी तर आपल्या सगळ्या लोकांना माफी मागा लागते. परख्या लोकांना नाही माफी मागत. मी तर परखी आहो. सगळ्या लोकांनाच बोलतो आपण आणि सगळ्या लोकांनाच माफी मागतो. पण मी तर परखी आहो, मी बोलू शकत नाही. मग मला मी माफी बी करू शकत नाही. वहिनी खरंच माझं चुकलं ना बुवा. चुकलं माय. नाही बोलायला पाहिजे होतं तुमच्या म्हणता. तुमच्या दोघीचं काही बी असो, मी नाही बोलायला पाहिजे होतं. चुकलं बा माय. माफ करा ना. आता परखं ना आपलं हे 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 नको करा बा असं. आता आपण एका घरात आहे सगळे. आपण एक आपले आपणच आहो. एक आहो आपण. काही कोणी परखं नाही. आणि बोलायच्या वेळेस कोणाचं चुकलं काही चुकत असेल तर बोलू नाही शकत. मोठा माणूस लाईनाला बोलू नाही शकत. तर काही तडतड बोलाच लागते का? काऊन बोलल्या असंच बोलायला लागते काय? वहिनी माय चुकलं ना वहिनी. माय पाहून घ्या वहिनी. हे बघ मी दिवसभर कामावून घरी आलो ना, आल्याबरोबर हिनं मला असं सांगितलं तर माझं दिमाग गरम झालं. मला मायच नाही समजलं मी काय करून राहिलो. म्हणून मी बोलून गेलो. वहिनी माफ करा मला. याच्या पुढे मी नाही बोलणार. मी आता बाई मी नाश्ता आणतो सगळ्यासाठी. वहिनी तुमच्या पाया लागू का वहिनी? आता तुमच्या पाया लागतो बा. माफ करा. नाही बापूजी, नाही बाबा, पाया नको लागा. काही एवढी काही हलकत नाही मी. केलं माफ तुम्हाला. पाया नको लागा बापा. खरंच माफ केलं ना वहिनी? खरंच ना? तुमच्या मनात माझ्याविषयी काही नाही ना? माझ्या मनात तुमच्याविषयी काही नाही. मी बोलून गेलो. मला माहिती चूक पडली. आता काहीच नाही माझ्या मनात तुमच्याविषयी. मला खुल्या मनानं माफ करा. मला बी माफ कर ताई. केलं बापा. मी तुम्हाला दोघांनाही माफ केलं. बस केलं बापूजी, माफ केलं. झालं ना. बोलला तो, माफी मागितली, केलं माफ. यालेच म्हणते परिवार. एकामेकाले बोला चाला काही करा, माफी मागा, पण आनंदात राहा, एकत्रित राहा ना, खुश राहा. ह्याच मोठा खुशहाल परिवार माया. आण आता ललिता. आण आता नाश्ता. आण आता पटकन नाश्ता करतो आणि दुकानात जातो. काजल तू आण नाश्ता. तशी तू काम नाही करत. हो आणतो ताई, आणतो. मी बनवला नाश्ता आणतो. हो काजल जा नाश्ता. काम नाही करत. काम कर. आणतो ना. मस्त केलं काम. मस्त नाश्ता बनवला सकाळी. आणतो. जमलं वहिनी? असं टाका लागते है ना? हो बापूजी.